तर ही थेट दृश्य आपण पाहतोय। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दादरमधील स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। एकनाथ शिंदे यांनी आता बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलेलं आहे। नीलम गोरे ह्या सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। शिवसेनेचे अनेक नेते सुद्धा आता अभिवादन करण्यासाठी स्मृतीस्थळावर पोहोचलेले आहेत। बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतिदिन आहे आणि याच स्मृतिदिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी दोन्ही शिवसेनेचे नेते दिवसभर स्मृतीस्थळावर पोहोचतात, अभिवादन करतात आणि आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नीलम गोरे हे आता स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत। ओ दादा काय तू काय करतोय? तर बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दाखल झालेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। बाळासाहेब ठाकरेंचा आज 13वा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनाच्या निमित्तानं एकनाथ शिंदे यांच्याकडूनही आता बाळासाहेबांना अभिवादन केलं जात आहे। तर ही थेट दृश्य मी तुम्हाला दाखवतोय। एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट देत आहेत। उमेश, शुभम, थोड्या वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे पोहोचले। रिगल इथे बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती जो पुतळा आहे इथे आता ते अभिवादन करतायत। मुंबई फायर ब्रिगेडच्या ज्या क्रेन आहे त्या क्रेनच्या सहाय्याने त्यांना त्या असतील। सोबत नेत्या नीलम गोरे, खासदार मिलिंद देवरा हे देखील सोबत असलेले पाहायला मिळतात। आणि आता बाळासाहेब ठाकरे यांना सगळ्यांना माहिती, आपल्याला चाफा जो फुल आहे ते खूप आवडायचं आणि त्या चाफ्याच्या फुलाची माळ जी आहे ती त्यांच्या गळ्यात घातली जाते। आज दुपारी भाईंदरला जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या जे कला दालनाचं लोकार्पण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। आणि यासोबतच बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला काय काय शिकवण दिली आणि त्यानुसार आपण एक शाखा प्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री पर्यंतचा प्रवास कसा केला हे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं। हे सगळं सांगत असताना ते थोडे भावुकही झाले होते आणि त्यानंतर थेट ते आता इथे रिगल सिनेमा जे अगदी मुंबई हायकोर्ट आहे जे त्याच्या बाजूला असलेलं रिगल सिनेमा या चौकामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा जो पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय तिथे येऊन आता ते अभिवादन करतात आणि मोठ्या प्रमाणात जे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांच्याकडून घोषणाबाजी जे ती देण्यात येते। उमेश, कोणते नेते एकनाथ शिंदेंच्या सोबत उपस्थित आहेत? आता ज्याप्रमाणे खासदार मिलिंद देवरा यासोबतच नेत्या नीलम गोरे, संजय निरुपम असतील, आमदार मुरजीभाई पटेल असतील, यासोबतच काही आमदार आहेत आणि स्वतः मंत्री प्रताप सरनाईक हे देखील इथं उपस्थित झालेले आहेत। आणि हे सगळ्या मंत्र्यांसोबतच या सगळ्या परिसरात जे शिवसैनिक आहेत आणि जे बाळासाहेबांचे चाहते आहेत हे सगळे कार्यकर्ते असतील, चाहते असतील, हे आता इथे उपस्थित झालेले आणि बाळासाहेबांना अभिवादन जे आहे ते देण्यात येते आणि फुलांची उधळण जी आहे ती देखील करण्यात येते। उमेश, एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे का? त्यांच्यासोबत तुमचं बोलणं झालंय का? कशा पद्धतीनं त्यांनी आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतींना उजाळा दिलेला आहे? अजूनपर्यंत इथे आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलेला नाहीये। मात्र हे सगळा आदरांजलीचा कार्यक्रम झाल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधतील अशा प्रकारची शक्यता आहे। मात्र आज दुपारी ज्यावेळेस हा सगळा कार्यक्रम झाला कला दालनाच्या लोकार्पणाचा त्यावेळेस त्यांनी सगळ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच्या ज्या आठवणी सांगितल्या, या बाळासाहेबांनी नेमकी शिवसैनिक म्हणून काय शिकवण दिली, समाजकारण कसं करायचं, राजकारण कसं करायचं आणि राजकारण करताना
लोकांसाठी ते राजकारण कसं असलं पाहिजे याबाबत बाळासाहेबांनी जे जे काय आपल्याला उपदेश केले त्या उपदेशावर आपण चाललो आणि एक मोठा प्रवास आज आपण हा सगळा राजकीय प्रवास करतोय. मात्र आज बाळासाहेब हयात नसले किंवा आपल्या सोबत नसले तरी पण बाळासाहेबांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेल्या सूचना, त्यांनी दिलेले अगदी. उपदेश हे आपल्या सोबतच आहेत असं त्यांनी या आपल्या भाषणातून सांगितलं. अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या घडामोडीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद. तर एकनाथ शिंदे यांच्याकडनं बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.